इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 मधील वर्ग समीकरणे हा घटक अभ्यासणार आहोत। वर्ग म्हणजे काय? ज्या एखाद्या संख्येचा घातांक 2 असतो त्याला काय म्हणतो आपण? त्या संख्येचा वर्ग। आता वर्ग समीकरणे म्हणजे काय? ज्या एका चलातील समीकरणामध्ये सर्व घातांक पूर्ण संख्या असून सर्वात मोठा घात 2 असतो त्या समीकरणाला काय म्हणतात? वर्ग समीकरण। वर्ग समीकरणांचं सामान्य रूप आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। या समीकरणामध्ये a b c या काय आहेत? वास्तव संख्या आहेत। a ही शून्यतर संख्या असते म्हणजेच a ची किंमत 0 नसते। आता खाली काही उदाहरणं दिली आहेत बघा। खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे ते ठरवा। पहिलं समीकरण x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0। या समीकरणामध्ये बघा सर्वात मोठा घात काय आहे? 2 आहे। या समीकरणामध्ये चलांची कोटी किंवा घातांक पूर्ण संख्या आहे म्हणजेच हे वर्ग समीकरण आहे। पहिलं समीकरण तुमचं वर्ग समीकरण आहे। आता दुसरं समीकरण काय दिलंय? y वर्ग अधिक 1/y बरोबर 2। हे समीकरण कसं लिहिता येईल? y वर्ग अधिक y चा घातांक वजा 1 बरोबर 2। या समीकरणामध्ये y ची कोटी y चा घातांक काय दिलाय? 2 आणि वजा 1। वजा 1 पूर्ण संख्या आहे का? नाही, म्हणजेच दुसरं समीकरण वर्ग समीकरण होणार नाही। आता अजून एक उदाहरण अभ्यासूया आपण। तिसरं उदाहरण m चा घातांक 3 वजा 2m अधिक 3 बरोबर 0। m चा घातांक 3 वजा 2m अधिक 3 बरोबर 0। या समीकरणामध्ये m चा सर्वात मोठा घात काय दिला आहे? 3 दिला आहे म्हणजेच हे वर्ग समीकरण होईल का? नाही, कारण वर्ग समीकरणामध्ये सर्वात मोठा घात काय असतो? 2 असतो। परंतु या उदाहरणामध्ये सर्वात मोठा घात काय दिलाय? 3 दिलाय म्हणजेच हे वर्ग समीकरण नाही। आता आपण वर्ग समीकरणे म्हणजे काय ते अभ्यासले। आता ह्या वर्ग समीकरणांची मुळे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? उकल, त्या उकली कशा काढायच्या ते अभ्यासणार आहोत। खाली एक उदाहरण दिलंय x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 आणि x च्या दोन किमती दिल्या x बरोबर 1 x बरोबर 2। ह्या दोन्ही किमती या समीकरणाच्या उकली आहेत। म्हणजे जर तुम्ही x बरोबर 1 ही किंमत या समीकरणामध्ये टाकली तर ह्या समीकरणाची किंमत काय होते? 0 होते। म्हणजेच x बरोबर 1 ही काय आहे? या समीकरणाची उकल आहे। आता बघा x बरोबर 1 ही किंमत आपण या समीकरणामध्ये टाकूया। x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर x ची किंमत काय टाकायची आहे? 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले 1 वजा 5 बरोबर 1 चा वर्ग 1 अधिक 4 गुणिले 1 4 वजा 5 बरोबर 1 अधिक 4 5 वजा 5 बरोबर 0। जर तुम्ही या समीकरणामध्ये x बरोबर 1 ही किंमत टाकली तर या समीकरणाची किंमत काय येते? 0। म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल? x बरोबर 1 ही या समीकरणाची उकल आहे। तर बघा x बरोबर 1 ही किंमत जर तुम्ही या समीकरणामध्ये टाकली तर समीकरणाची किंमत काय येते? 0। म्हणजे x बरोबर 1 ही या समीकरणाची उकल आहे। त्याचप्रमाणे x बरोबर 2 ही किंमत या समीकरणामध्ये टाकूया। x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर x बरोबर काय टाकायचं आहे? 2। 2 चा वर्ग अधिक 4 गुणिले 2 वजा 5 बरोबर 2 चा वर्ग 4 अधिक 4 गुणिले 2 8 वजा 5 बरोबर 4 अधिक 8 12 वजा 5 बरोबर 7। 12 वजा 5 7। किंमत 0 आली का? नाही। म्हणजे x बरोबर 2 ही
x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाची उकल नाही। बघा x बरोबर 2 ही किंमत या समीकरणामध्ये टाकली असता या समीकरणाची किंमत 0 येते का? नाही, म्हणजेच x बरोबर 2 ही या समीकरणाची किंमत नाही। तर अशा प्रकारे आज आपण वर्ग समीकरणे म्हणजे काय आणि त्या वर्ग समीकरणांची मुळे किंवा उकली याचा अभ्यास केला आहे। मुळे किंवा उकली म्हणजे काय? एखाद्या चला जे चल दिलं आहे समीकरणामध्ये त्या चलाची किंमत आपण समीकरणामध्ये टाकली असता त्या समीकरणाची किंमत काय आली पाहिजे? 0 आली पाहिजे। जर ती 0 आली नाही तर काय होतं? जी दिलेली किंमत आहे ती त्या समीकरणाची उकल होत नाही।